उरणच्या चारही जिल्हा परिषद गटात प्रीतम म्हात्रेंना मतांची भरघोष आघाडी मिळणार। प्रीतमदादांना तरुणांचा वाढता पाठिंबा। उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे लढाऊ युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांना उरण तालुक्यातील चांडजे, नवघर, जासई व कोपरोली या चारही मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळणार आहे। यासाठी या परिसरातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंब्यात वाढ झाली आहे। यात उरण तालुक्यातील तरुण सक्रिय झाले आहेत। आता आम्हाला आमच्या हक्काचा भूमिपुत्रांना न्याय देणारा प्रीतमदादाच्या रूपाने आमदार हवा आहे, अशा प्रतिक्रिया तरुणांकडून व्यक्त केल्या जात आहेत। उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटातील अनेक गावांतून तरुण आणि युवा मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागले आहेत। त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील चित्रच बदलत आहे। समाजात सर्वसामान्य नागरिकांना सर्वतोपरी सदैव सहकार्य करण्यासाठी तत्पर असलेले प्रीतमदादा यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याने भारावून शेकडो तरुण गावोगावातील प्रचारात सक्रिय झाले आहेत। आजपर्यंत त्यांनी वैयक्तिक 5,000 पेक्षा जास्त कुटुंबाला रोजगार दिला आहे। त्याउलट विरोधकांनी आतापर्यंत नुसते आश्वासन आणि घोषणांना आपण भुललो आहोत, यापुढे भुलणार नाही। संपूर्ण युवाशक्ती दादांच्या पाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून दादांचे काम तळागाळात पोहोचवणार। यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणणार आणि तरुणांचे आदर्श प्रीतमदादा म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करून आमचा भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगाराचा समस्या सोडवणारा आमदार निवडून आणणार, असा निर्धार उरणमधील तरुणांनी केला आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण।